अजून पण आहे धर्मवीर गट लक्ष्मीनारायण मंदिर. लागते तेवढी अजून घ्यायला ते खालचं महादेवाचं मंदिर का? हा तिची लास्ट दिसते का अंदाजे तुम्हाला? लास्ट हे जे मंदिर आहे हे लक्ष्मीनारायण मंदिर म्हणतात त्याला. हे जे मंदिर ज्या राजाने स्थापन केलं त्याचे काही गोष्टी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ते हत्ती याच्यामध्ये खालच्या बाजूला खालचा जो बाजू दिसते एक थर तो हत्तींचा थर दिसतो की या राजाचं जे काही सैन्य दल होतं त्यातलं एक हत्तीचं दल होतं असं एक याच्यामध्ये. त्याच्यानंतर याच्यावरती घोडदल आपल्याला बघायला मिळतं. ही जी लाईन आहे ही घोड्यांची लाईन याच्यावरती एक पुरुष बसलेला आणि त्याची लढाई चाललेली असं पण त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये हे एक आपल्याला बघायला मिळतं की हे सैन्य दल त्या राजाचं होतं हे एक बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपण जे बघतोय की ही जी लाईन बघतोय आपण अख्खी ही आहे रामायण. रामायणामधले प्रसंग याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर वरची बाजू त्याच्या ही जी आहे चौरंग आहे हा. त्याच्यानंतर हा आहे पाठ. पाटावरती ही देवता आहे. ही देवता म्हणजे कुबेर देवता ही आपल्याला बघायला मिळते. तुटलेली आहे ही कुबेर देवता याच्यावरती बघायला मिळते. ही आहे चंद्रदेवता. ही चंद्रदेवता याच्यावरती बघायला मिळते. पण याच्यावर तुम्हाला महिला बघायला मिळत आहेत सगळीकडे. ह्याच्या महिला कोण आहेत? महिला म्हणजे ह्या स्वरसुंदरी आहेत. स्वर्गामध्ये स्वर वाजवणारे या स्वरसुंदरी याच्यावरती आपल्याला बघायला मिळतात. त्यांना प्रत्येकाला वेगवेगळी एक वेगळं ह्याच्यानुसार नाव असतं. आणि त्याच्या आतल्या बाजूला म्हणजे ही जी आतल्या मूर्त्या दिसते तिथं त्या आतल्या मूर्त्या म्हणजे ही आहेत साधू. त्या साधूंची तपश्चर्या चालली. तपश्चर्या भंग करण्यासाठी एक राक्षस येते आणि राक्षस येतो तो राक्षस वरच्या बाजूला दाखवलाय एक छोटीशी मूर्ती. तर हा असा प्रसंग याच्यावरती कोरून ठेवलेला आहे तो इथं आपल्याला बघायला मिळतो. याच्यामध्ये बाली आणि सुग्रीवचं युद्ध जे चाललं होतं ते याच्यामध्ये बघायला मिळतं रामायणामध्ये. त्याच्यानंतर हनुमानाने छाती फाडली होती तो एक प्रसंग याच्यावरती आपल्याला बघायला मिळतो ती इथं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे आल्याच्या नंतर इथं आपल्याला नरसिंह जो विष्णूचा अवतार आहे तो नरसिंह इथं आपल्याला बघायला मिळतो. ते हिरण्यकश्यप फाडलेला ती इथं बघायला मिळते. त्याच्यानंतर ही जी मूर्ती बघायला मिळते ही गंगा मातेची मूर्ती. ही गंगा माता आहे आणि ही मखरमुख आहे. आजपर्यंत आपण गोमुख ऐकलंय हे मखरमुख आहे. एक मगरी टाईप वेगळ्या पद्धतीचं मुख असतं ते मखरमुख याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर रावणाचा भाऊ कुंभकर्ण तो कुंभकर्ण याच्यावरती दाखवलाय. वानर सेनेला तो मारतोय तो इथं प्रसंग दाखवलाय. हा कुंभकर्ण आहे ही वानर सेनेतला एक वानर आहे तो इथं दाखवलाय. तो प्रसंग इथं दाखवलाय की जो लढाई चालली होती त्यावेळेचा ती इथं बघायला मिळते. इथं पुन्हा एकदा बाली आणि सुग्रीवचं युद्ध इथं बघायला मिळतं. त्याच्यानंतर हनुमान हा लंकेमध्ये गेला होता आणि सीतेला आपली स्वतःची ओळख म्हणून रामाची अंगठी दाखवली होती. तर तो प्रसंग याच्यावरती आपल्याला बघायला मिळतो. हे सीता आहे पूर्ण ही अंगठी आहे आणि हा हनुमान आहे गदा इथं अशी हा हनुमान. हा सगळा प्रसंग जो लंकेमध्ये घडला होता तो प्रसंग याच्यावरती आपल्याला बघायला मिळतो. असं एक आहे इथं शंकराचा अवतार जो मूर्ती आहे ती शंकराची मूर्ती आपल्या इथं बघायला मिळते. त्याच्यानंतर लक्ष्मी आणि नारायणाची मूर्ती इथं आपल्याला साईडला बघायला मिळते बसल्याच्या अवस्थेमध्ये इथं बघायला मिळते. त्याच्यानंतर कृष्ण आणि राधा हा कृष्ण आहे ही राधा आहे. कृष्ण राधा याच्यावरती आपल्याला साईडने बघायला मिळते. ही सगळं तोडफोड झालेली अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळते. पण हे कसं ओळखायचं तर बासरी हातामध्ये आणि पायी असं तिरका टाकलेला ही बघायला मिळते. ही जी मूर्ती आहे समोरची या मूर्तीमध्ये 4 देवता आहेत. ब्रह्मा विष्णू महेश आणि सूर्यनारायण असे 4 देवता याच्यामध्ये बघायला मिळतात. ब्रह्मा म्हणजे कमळ हातामध्ये कमळ आहे. विष्णू म्हणजे शेषनाग शेषनाग इकडल्या कोपऱ्यात आहे आणि महेश म्हणजे त्रिशूल इकडल्या बाजूला आहे. आणि सूर्यनारायणचं प्रियफुल सूर्यफुल या दोन्ही बाजूने सूर्यफुल बघायला मिळतात. आणि ही पूर्व दिशेला आहे ही सूर्यनारायण असे 4 देवता याच्यामध्ये आपल्याला बघा. ही बालाजीप्रमाणे मूर्ती आहे ही आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते. त्याच्यानंतर हनुमानाने संजीवनी म्हणजे पर्वत उचलून आणला होता. तर तो संजीवनी आणण्यासाठी पर्वत आणला होता तो प्रसंग याच्यावरती बघायला मिळतो आपल्याला. हा हनुमान आहे पूर्ण आणि हातामध्ये एक पर्वत उचललेला आहे तो इथं प्रसंग आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर रामाने हरिण मारलं होतं तो हरिण मारल्याचा प्रसंग याच्यावरती आपल्याला बघायला मिळतो. हा राम आहे हा धनुष्य आहे आणि हे हरिण आहे हा प्रसंग एक याच्यावरती आपल्याला बघायला मिळतो रामायणामधला. इथं अग्निय देवता ही बघायला मिळते. त्याच्यानंतर ही विश्वकर्मा इथे मूर्ती बघायला मिळते विश्वकर्माची. त्याच्यानंतर इथं हनुमानाची मूर्ती इथं बघायला मिळते आपल्याला इथे दुसरी एक. आणि आजपर्यंत आपण वराह देवताची मूर्ती सहजासहजी बघायला मिळत नाही मंदिरामध्ये बघायला किंवा मंदिर सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही. तो वराह देवता हा विष्णूचा अवतार आहे. तर वराह देवता इथं समोर आपल्याला बघायला मिळते की ही वराह म्हणजे आपल्या शेतामध्ये असतं हे वराह आपल्याला इथं बघायला मिळतं. ही वराह देवता म्हणजे चालुक्यांचं प्रतीक. ही चालुक्य जे दक्षिणेत साऊथमध्ये जे असतात त्या चालुक्यांची तिकडे मंदिरं जास्त अशा आहेत की वराह देवताला मानणारी. तर ती वराह देवता ही वराह देवता दक्षिण दिशेला दाखवायचं कारण काय तर दक्षिण दिशा ही वराह देवताची पत्नी त्याच्यामुळे ही वराह देवता या दक्षिण दिशेला दाखवली ही असा मूर्तीचा आपल्याला प्रसंग बघायला मिळतो. त्याच्यानंतर रावण हा महादेवाचा भक्त होता आणि भक्त असल्या कारणाने त्याची 10 मुंडकी होती. 10 मुंडक्यातली 9 मुंडकी त्यांनी महादेवाला त्या शिवलिंगावरती समर्पित केली होती आणि एक 10वं मुंडकं कापायला लागला त्यावेळेस महादेव प्रसन्न झाला. हा अख्खा प्रसंग याच्यावरती कोरलेला आहे तो इथं आपल्याला बघायला मिळतो.
हे जे आहे हा रावण आहे पूर्ण अख्खा, गळ्याला तलवार लावलेली, हे शिवलिंग आहे आणि याच्यावरती 9 मुंडकी आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 मुंडकी वाहिली. त्याच्यानंतर शिवा महादेव प्रसन्न झाला. हा त्रिशूल आहे, हा महादेव आहे पूर्ण, आणि हात येतात. जे असा प्रसंग जो रामायणामध्ये आहे तो रामायणातला प्रसंग याच्यावरती आपल्याला बघायला मिळतो. वानर सेनेने राम सेतू बांधला त्याचा प्रसंग आपल्याला याच्यावरती बघायला मिळतो. राम सेतू बांधताना त्यांनी दगड वापरली वानर सेनेने, वानरांनी दगड पकडलेत, हा एक प्रसंग याच्यावरती आपल्याला बघायला मिळतो. याच्यामध्ये अजून आपल्याला 4 देवता बघायच्यात. हे वायुदेवता, यमदेवता आणि कालभैरव, अशा 4 देवता याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे अशा पद्धतीचं याच्यावरती जे बांधकाम केले किंवा देवतांच्या मूर्त्या दाखवल्या ते याच्यावरती बघायला मिळतात. त्याच्यामध्ये कीर्ती राक्षस हा उंबऱ्यामध्ये असतो जास्त करून, पण कीर्ती राक्षस याच्यावरती पण आपल्याला दाखवला आहे. हा या मंदिरावरती आतल्या आणि बाहेरच्या बाजूने उंबऱ्यामध्ये सगळीकडे दाखवला आहे. याचं दाखवायचं कारण काय? याचं कारण एकच आहे की हा कीर्ती राक्षस जो मानवी शरीर या मंदिरामध्ये प्रवेश करीन त्या मानवाचं जे काही झालेलं पाप आहे ते पाप हा कीर्ती राक्षस घेतो. त्याच्यामुळं त्याला या मंदिरावरती जास्त दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये हे आता लक्ष्मीनारायण जे दरवाजा म्हणतो आपण, त्यातला एक या बाजूचा आपण दरवाजा बघतो दक्षिण दिशेचा. याच्यामध्ये हे जे दगड दिसतात आपल्याला याच्यावरती कोरीव काम आहे. हे 5 प्रकारची चौकट याला म्हणलं जातं. हे 5 प्रकारची चौकट याच्यामध्ये बघायला मिळते. याच्यामध्ये इथं सिंह बघायला मिळतात, इथं वेली बघायला मिळतात, स्तंभ बघायला मिळतोय, नरपट्टी बघायला मिळते आणि मोरपंख बघायला मिळतात. असे 5 प्रकारची याच्यावरती जी काम केले त्याची याच्यावर ही नरपट्टी जी आहे त्या नरपट्टीमध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये काहीतरी वाद्य आहे की देवासाठी ते वाद्य वाजवत आहे असं एक त्याच्यावरती हे आपल्याला बघायला मिळते. हे आहे. आणि कीर्ती राक्षस पुन्हा एकदा वेगळ्या कलाकृतीमध्ये इथं आपल्याला या साईडला पण बघायला मिळतो. द्वारपाल पण या साईडला आहेत, ते पण इथं बघायला मिळतात आपल्याला. आता लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये मूर्ती नाही. याचं कारण आहे की बहादूरखानाने ज्यावेळी मंदिर पाडलं होतं ते पाडल्याच्या नंतर तिथली मूर्ती तोडली गेलेली आणि या मंदिरामध्ये त्या बहादूरखानाने स्वतःचा कत्तलखाना म्हणजेच मटण कापायचं काम या मंदिरामध्ये चालायचं. हो, त्यावेळेस इथं ज्या देवी देवतांनी लुटून आणले होते ते सगळे देवी देवता इथं या मंदिरात आणून ठेवले होते. त्यावेळेस ही इथं मटण कापायचं काम या देवतांच्या समोर चालायचं. त्यावेळेस आता आपण जे बघतोय हे पहिलं बघतोय म्हणजे हे स्तंभ, या स्तंभावरती कलाकृती आपल्याला बघायला मिळते. ह्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे हे जे कारागीर होते 4 प्रकारचे 4 कारागीर होते, वेगळ्या प्रकारचे कारागीर होते ते आपल्याला बघायला मिळतात. हे जे नक्षीकाम दिसते ही तर जे नक्षीकाम आहे तसं प्रत्येक खांबावरती नक्षीकाम नाही, ही थोडंसं वेगळ्या प्रकारचं नक्षीकाम याच्यावरती बघायला मिळतं. राजहंस पक्षी याच्यावरती आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर हे मोरपंख आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर हा जो बॉल आहे म्हणजे आपण हे एक तांब्या टाईप आपल्याला बघायला मिळते. याचं कलाकृती जी दिसते इथं एखादी कळी असल्यासारखं दिसते पण पलीकडल्या बाजूला फुलाची पाकळी असल्यासारखं दिसते. वेगळी कलाकृती याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. अशी याच्यावरती कलाकृती. त्याच्यानंतर ही जी दिसते 8 प्रकारच्या अष्टलक्ष्मी ही याच्यावरती आपल्याला इथं बघायला मिळतात. त्यानंतर विष्णूचे अवतार या 4 बाजूला 4 इथं आपल्याला बघायला मिळतात आणि 8 प्रकारच्या अष्टलक्ष्मी त्यातल्या 4 लक्ष्मी याच्या खालच्या बाजूने आपल्याला बघायला मिळतात. हे अख्खा दगड इथून इथपर्यंत हा अखंड एकच दगड आहे. एका दगडामध्ये एक कोरीव काम केलेलं इथं आपल्याला बघायला मिळते. हे चक्री बनवलेले ही एकच चक्री पूर्ण एकत्र ही याच्यामध्ये आपल्याला बनवलेली बघायला मिळते. ठीक आहे. असे नंतर इकडं पण तशाच पद्धतीची एक चौकट आपल्याला इथं बघायला मिळते इथं. त्यानंतर श्रीयंत्र वरच्या बाजूला आपल्याला इथं बघायला मिळते. असं एक आहे. याच्यावरती इकडे जे यंत्र आहे इथं कमळ जे असतं ते अशा पद्धतीचे कमळ याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये मूर्ती नाही. हॅलो येतो मी थोड्या वेळाने. येतो किती वाजता जायचं मग? बरोबर जाऊ ना मग. हा ठेवू का? बरोबर. ब्लॅक खालं का नाही? हा कधी मूर्ती बसवायचं नाही विचारायला कधी. हा मूर्ती नाही, ही आर्कॉलॉजिस्ट ताकद आहे भारतीय पुरातत्व विभाग. तर जसं आहे तसं ठेवावं लागतं. वेळेबद्दल